नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दत्त जयंती आता जवळ आलेलीच आहे, त्यामुळं जर तुम्हाला 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. तर आता पारायण करताना काय नियम पाळावायचे ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे शक्यतो उपास करावा. एक टाईम संध्याकाळी वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवून मगच उपास सोडावा. दुसरं आहे पारायण काळामध्ये बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. तिसरं आहे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. चौथा नियम आहे पारायण करताना गादीवर झोपू नये. जमिनीवर चटई किंवा घोंगडं टाकून झोपावं. आपलं आचरण शुद्ध निर्मळ ठेवावं. आहारावर नियंत्रण असावं. पारायण काळात जर सोयीसुरतक आल्यास पारायण तेथेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून ते करून घ्यावं किंवा विसर्जन करावं. पारायणाची वेळ बाकी रोजची एकच असावी. दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे, तर त्याच्या अगोदर 7 दिवस तुम्ही हे पारायण चालू करायचं आहे. आता गुरुचरित्राचं पारायण चालू करण्यापूर्वी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही चालू करणार त्याच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आपल्याला. गुरुचरित्राचं वाचन तुम्ही जर चालू करणार तर त्यावेळेला तुमचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं गरजेचं आहे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मगच आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. गुरुचरित्राचे वाचन शक्यतो पहाटे 3 ते सायंकाळी 4 या वेळात करायचं असते. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाहीये, काही वाचायचं नाहीये. पारायण काळात जर बाहेरचं खाण्याची वेळ आली तर स्वखर्चाने पैसे देऊन थोडं खाल्लं तरी चालेल. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीसाठी कुठेही जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबातच आलं तर अशा वेळेला गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावं. रोज श्री गुरुचरित्राच्या पोथीला संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि आता तुम्ही हे ज्या ठिकाणी वाचायला वाचणार ती जागा स्वच्छ पाहिजे आणि स्वच्छ नसेल तर स्वच्छ करा. त्या जागी पुस्तक रोज एकाच ठिकाणी ठेवले पाहिजे आणि रोज तिथेच आपल्याला बसून ते वाचलं पाहिजे. पारायण चालू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे. स्वच्छ आसनावर बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरु महाराजांचं स्मरण करायचं आहे. नंतर आपल्याला उजव्या हातामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि पाणी घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे. दत्त महाराज, मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा. मी तुम्हाला विनंती करत आहे. संकल्प करून झाल्यानंतर आता आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे. आता पूजा विधी काय तर आपल्याला पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायची आहेत. त्यानंतर आपल्या पहिल्या 3 बोटांनी भस्म आपल्या कपाळाला लावायचं आहे, छातीला लावायचं आहे आणि दोन्ही दंडांना लावायचं आहे. नंतर शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहे. 1 सुपारी टाका. तुमच्याकडे आंब्याची पानं असेल तर आंब्याची पाने टाका. आंब्याची नसतील तर विड्याची 5 पाने त्याच्यामध्ये लावायची आहेत. आता आपल्याला चौरंगावर एका शेजारी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ठेवा, नसेल तर सुपारी ठेवा. मग त्या गणपती बाप्पांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा हे सर्व व्हायचं आहे. आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्याच्या शेजारी आपल्याला चौरंगावर थोड्या तांदूळ ठेवायचे आहेत
आणि त्यावर आपण जो कलश तयार केलेला आहे तो कलश त्यावर आपल्याला स्थापन करायचा आहे। आता कलशावर कुंकाने एक स्वस्तिक काढायचे आहे आणि कुंकाने तांब्याला त्या कलशाला खालून वरती अशा कुंकाच्या रेगा ओढायच्या आहेत 5। त्यानंतर कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत कलशाला। जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर दत्तगुरूंच्या मूर्तीला आपल्याला शुद्ध पाण्याने, मग पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून ती मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि थोडंसं भस्म अर्पण करायचं आहे आपल्याला। आता आपल्याला चौरंगावर कलशाच्या बाजूला एक जोड पान ठेवायचं आहे। त्याच्यावर आपल्याला सुपारी, हळकुंड आणि एक बदाम ठेवायचा आहे। शंख तुमच्याकडे जर असेल तर आपल्याला शंखाची पण पूजा करून घ्यायची आहे। जर घंटा असेल देवाची तर घंटेची पण पूजा करायची आहे। घंटा स्वच्छ धुवून तिला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुला व्हायची आहेत। आता आपण ही पूजा सुरू केलेली आहे, काही मांडणी चालू आहे। तर हे सगळं करत असताना आपल्याला सतत गुरु दत्तात्रयांचा मंत्र म्हणायचा आहे, ओम राम चिरंजीवी नमः, किंवा नाहीच जमलं तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपलात तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला स्वामी समर्थांची पण अशीच पूजा करून घ्यायची आहे। आता वाचायला बसताना आपल्यासाठी आपण एक आसन घ्यायचं आहे आणि बाजूला दत्त महाराजांसाठी एक आसन ठेवायचं आहे। दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करत असतात अशी धारणा आहे आणि तुम्ही सुद्धा तशीच भावना ठेवा। चौरंगाच्या पुढे आता आपल्याला एक पाट किंवा छोटा चौरंग घ्यायचा आहे। त्याच्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवायची। हे गुरुचरित्राच्या पोथीचं आसन आहे। रोज पोथी वाचन करताना या आसनावर ठेवूनच आपल्याला वाचायची आहे। पाटावर एक छान वस्त्र ठेवा आणि त्यावरती गुरुचरित्राची आपल्याला पोथी ठेवायची आहे। आता पोथीची पण आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायची आहेत। सरस्वतीचा मंत्र म्हणायचा आहे। रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मगच पुन्हा वाचायला सुरुवात करा। पोथी वाचताना काहीही झालं तरी हातात घेऊन वाचू नका। वाचन झाल्यावर पोथी एकदा छान वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आहे। पोथी वाचताना आपल्याला 7 दिवस अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। पारायण काळात शक्यतो दिवा विझून देऊ नका। वाऱ्याने किंवा अनावधानाने विझला तरी तो पुन्हा दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा प्रज्वलित करा। आता पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 वाचायचे आहेत। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी 30 ते 35 वाचायचे आहेत। पाचव्या दिवशी 36 ते 38 आहेत। 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आहेत। या दिवशी आपल्याला दत्त जयंती दिवशी हे सगळं आपल्याला संपवायचं आहे। कोणाला तसं जास्त करून माहीत नाहीये, पण आपलं पारायण पूर्ण झाल्यानंतर प्रथम अध्यायाच्या 5 किंवा 11 ओळी पुन्हा वाचाव्यात आणि मगच आपली समाप्ती करावी। 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी तुमचं उद्यापन येणार आहे। तर त्या दिवशी आपल्याला पुरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या भाजीचा नैवेद्यामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे। आता 5 नैवेद्य आपल्याला तयार करायचे आहेत। एक दत्त महाराजांसाठी, एक स्वामी समर्थांसाठी, एक आपल्या कुलदेवतेसाठी, एक गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि एक गायीसाठी। आता पूजा पूर्ण झाल्यानंतर गायीचा नैवेद्य आपल्याला गायीला नेऊन द्यायचा आहे आणि उरलेले जे नैवेद्य आहेत ते आपण घरामध्ये सगळ्यांनी वाटून खायचे आहेत। या दिवशी दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाताने पाठवू नका। आता उद्यापन झाल्यानंतर पूजा तशीच राहू दे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पूजेवर गंध, अक्षदा, फुले वाहा, पूजा हलवा। त्यानंतर पूजेचं साहित्य सगळं जमा करा आणि विसर्जन करा। तांब्यातलं पाणी, कलशातलं पाणी थोडं थोडं घरामध्ये शिंपडा आणि चांगल्या ठिकाणी ओता किंवा झाडाला ओता।
अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त.